तर काही जण म्हणालती की 4 व्हिडिओ टाकून बंडाच्या औषध पाऊस पडला का काय. पाऊस तीन काय नाही, आपलं पेपर चालू होतं त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही. आणि मेन विषय कसा, या व्हिडिओच्या नादात जर पेपरला बॅक लागलं तर घरातली बंडाला चिरतील. सेमिस्टरचं पेपर लिहून तर लई कंटाळा आलेला, म्हणून जरा मित्रांबरोबर बाहेर फिरून या म्हणलं. जमत नाही ते करून या माणसानं, पण आम्हाला पण जे जमत नाही तेच करायचे हाऊस, म्हणूनच पेपर लिहायचं धाडस करून आम्ही आलेलो रामलिंग इथं. आणि याच ठिकाणी बघा प्रभू श्रीरामांनी वनवासाच्या काळामध्ये थोडा वेळ वास्तव्य केलं होतं. प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्यामुळे इथलं वातावरण तर एक नंबर आहे. पण काही हौशी कलाकारांमुळे या जागेला एक वेगळंच वळण लागाले. काय आहे ते तुम्ही समजून घ्या. इथं दर्शन देऊन घेऊन आम्ही तसंच चालत वरती आलो बघा. इथं अजून एक मंदिर आहे, इथं जाऊन दर्शन घेतलं आणि मंदिराच्या मागच्या साईडला फिरून यावं म्हणलं. इथं लोकेशन तर एक नंबर आहे. इथं पण जरा फोटोतून काढला आणि परत जाऊया म्हटलं. आमच्या आयुष्यात आम्ही काही केले आणि ती नीट झाले असं कधी होणारच नाही. कारण विषय काय झाला माहिती आहे का, येताना तर आम्ही बरोबर आलेलो, पण बाहेर जाताना आमच्यातला एक कार्यकर्ता हौसेनं पुढं आला आणि हरवला बघा. आणि शेवटी एकदा यो बंडा सापडला बघा. याला पण आपल्या बरोबर घेतला आणि तिथनं कसं तर बाहेर आलो बघा. इथनं बाहेर आलं आम्हाला दिसली म्हैस आणि या म्हैशीला बघून ही रेड कशी करत आणि ते सगळं बोंबलत फिरून आम्ही घराकडे यायला निघालो.